100 कोटी वसुली करून देणाराच गृहमंत्री तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार. आणि त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही. महिलांच्या बेपत्ता प्रकरणामध्ये संपूर्ण देशातील अगदी महाविकास आघाडी सरकारच्या वेळेची परिस्थिती सांगूनही तुमचं समाधान होणार नसेल. कारण ससून प्रकरणात 9 पोलिसांना निलंबित झालं पण तेही तुम्हाला आवडलं नसेल. कारण हेरंब कुलकर्णींच्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या पण तेही तुम्हाला आवडलं नसेल. कारण मोठ्या ताई तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यामध्ये असू दे किंवा वसूल करून देणारा गृहमंत्री. तुम्हाला नक्की हवंय काय? काय हवंय तुम्हाला? तुम्हाला आरोपींना लोणावळ्यामध्ये सरकारी इतमामामध्ये पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं ठेवायला मदत करणारा अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री हवाय? तुमची चॉईसच वेगळी आहे मोठ्या ताई. त्याला महाराष्ट्र तरी काय करणार. इथे येऊन त्या ताई मोठ्या मोठ्या भप्पारे मारून गेल्या. विसरल्या का तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान मुलं डॉक्टरच्या नाही शॉर्ट सर्किटमुळे जळून कोळसा झाली. त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही का नाही मागितला आरोग्य मंत्र्याचा राजीनामा? होते ना राजेश टोपे तुमच्या जवळचे, मागितला का? नाही मागितला. मला या गोष्टींची उत्तरं पाहिजेत. सगळ्या शासकीय रुग्णालयांचं आम्ही ऑडिट करू म्हणून त्यावेळेला मोठी भीमथाटी गर्जना केली होती. किती हॉस्पिटलचं केलं हो? आमचं सरकार हे त्या ठिकाणी फेसबुकवरचं सरकार नाहीये. हे ऍक्शन मोडचं सरकार आहे. ज्या डेथ झाल्या किंवा ज्या डेथ होत आहेत त्याचं समर्थन अजिबात नाही. आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करतोय. पण डेथ कशा होत आहेत की ज्या वेळेला सगळे नाकारतात त्यावेळेला घरी नेण्यापेक्षा इकडे आणूया आणि मग इकडे आणल्यानंतर जे काही करता येईल ते केलं जातंय. पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने व्हिडिओ काढले, बाकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की राज्याच्या मोठ्या नेत्या सुसूताई एक बाई असून दुसऱ्या बाईबद्दल, त्या महिलांबद्दल ज्या पद्धतीने सगळ्यांना दाखवत होत्या. भंडाऱ्यामधली जी बाळं गेली त्यावेळेला आल्या नाही. त्यांच्या आईंचे अश्रू नव्हते का? आता ही टीका नाही आहे पण बोललं नाही ते समजत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ॲक्शनला उत्तर द्यावं लागतं. राजकीय सलाईन घेऊन फिरू नका. सुप्रियाताई तुमच्या वेळेचं सांगा, नाही तर मला बोलवा, मी येते, यादी देते तुम्हाला. पण आम्ही ते राजकारण करणार नाही. हे आजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मला आता नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगते मी. आता जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले. त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है. पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते. अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता. हे आम्ही त्यांना सांगितलंय. आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे याची सुद्धा तुम्ही जे म्हणता अतिशय व्हॅलिड मुद्दा आहे. कारण याच्यावर कोट्यांनी पैसे खर्च होतात. त्यामुळे DHOच्या माध्यमातून आशा वर्करच्या ताई ज्या आमच्या तिकडे जातात, गोळ्या देतात, व्हायटमिन्सच्या, आयन्सच्या, ज्या काही गोळ्या देतात त्या या गर्भवती माता घेतात की नाही, इथून आता आपल्याला बघण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या दिवसात आम्ही तेही करू. नमस्कार. नेहमीप्रमाणे सोशल मीडियाची सुरुवात लाडक्या राज्याच्या मोठ्या ताईंपासून. एव्हाना मोठ्या ताईंच्या हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य कराल ना ताई, तर अशीच ठोक उत्तरं तुम्हाला मिळते. पण काल तर मजा होती की स्वतः साळसूतपणाचा आव आणून कुणा त्या बाळूमिया बलात्काराला तुमच्या स्क्रिप्ट जी तुम्ही लिहिलेली होती ती त्याचं वाचन करायला लावलं. हाच बाळूमिया बलात्कारी तुम्हाला सापडला हे सगळं बोलायला? अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते. पक्षातल्या महिला तर महिला जबाबदारीने सांगतीये. नेत्यांच्या बायकांना सुद्धा याच्यापासून धोका आहे, सांभाळा. मी तुम्हाला काही पाठवीन, ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही विचार करा. आणि त्यामुळे असल्या माणसाला, असल्या फालतू बाळूमिया बलात्काराने कुणाच्या कॅरेक्टर बद्दल बोलावं हे जरा आतीच नाही का? आणि ताई मला आणखीनही तुम्हाला सांगायचंय, तुम्ही हा तुमचा बाळूमिया बलात्कारी आणि त्या दोघी तिघी त्या आहेत ना ठेवलेल्या, त्या दरवेळेला
काय झालं की चित्रा वाघ कशी वाईट आहे, तिचे कसे संबंध आहेत, मग किती लोकांबरोबर आहेत, मग काय आहे आणि काय नाही, हे जे सगळं छान रंगवून रंगवून सांगत असतात की नाही, सगळ्यांना मला सांगायचंय मी काय आहे, माझं कॅरेक्टर काय आहे. हे आदरणीय पवार साहेबांना बोली भाषेत बोलायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा. म्हणजे काय होईल, पुन्हा 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 तेच तुम्हाला बोलावं लागणार नाही. ही माझी विनंती आहे तुम्हाला. आणि शेवटचा सल्ला आहे की माझ्या टीकेने कितीही घाईगुतीला आलात तरी पण तुमचे डायलॉग डिलिव्हरी करण्यासाठी अशा बाळूमिया बलात्कारांना आणि या दोघी तिघींना पाठवू नका हो. नाहीतर ते 3 इडियट मधला नाही का तो चतुर रामलिंगम, तशी परिस्थिती व्हायची. म्हणजे तुम्ही लिहून द्यायचं चमत्कार आणि या बाळूमिया बलात्काराने वाचायचा बलात्कार. तेवढी काळजी घ्या, बाकी चालू द्या तुमचं.